इकडे मुंबईतल्या चारकोपमधली ही परिस्थिती असताना घाटकोपरमध्ये काय परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर। नोटबंदी लागू होऊन 10 दिवस झाले आहेत, पण आताही जनतेच्या समस्या ज्या आहेत त्या कमी नाही झाल्या आहेत, त्यांच्या अडचणी कमी नाही झाल्या आहेत। मी सध्या घाटकोपरच्या SBI इथल्या या ब्रांचच्या बाहेर, आणि इथं अशाच प्रकारे फक्त याच ब्रांचमध्ये किंवा याच बँकेत बाहेर नव्हे तर मुंबईच्या सर्व ATM सेंटर्स किंवा बँकेबाहेर अशाच प्रकारची रांग सकाळी सकाळी लागते, जेणेकरून सर्व लोक रात्री किंवा सकाळी येतात, जेणेकरून बँक उघडल्या त्यांना त्यांचे पैसे मिळू शकतील आणि त्यानंतर ते आपल्या कामाला किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतील। इथं या लाईनमध्ये या महिला आहेत, यांची समस्या काय आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपका नाम बताइए पहले। मेरा नाम सकीना है। अच्छा, आप यहाँ कब से खड़ी हैं? यहाँ मैं 8:30 बजे आई। अच्छा, हाँ। और क्या करने आई और परेशानी क्या है? परेशानी ये बेटा दवा पानी का पैसा चाहिए, डॉक्टर की उधारी है मेरे पास, पेपर सब लिखेला है, उधार लेती दवा वो भरना है मेरे को 1000 रुपया। आपण कधीपासून उभा आहात मॅडम? 5:30 वाजता। अच्छा, आणि पैसे भरण्यासाठी आलात, काढण्यासाठी काय? भरायचे पण आणि काढायचे पण आहे, दोन्ही करायचे। त्रास काय होतोय? कारण सकाळपासून आपण इथे आहात। राहता येत नाही, पाय दुखत्या खूप, तरी बी उभं राहिलो ना आम्ही आता। आजारी पेशंट आहे ते, आजारी पेशंट असल्यामुळे महिना झाले ते, त्याच्यासाठी ते नाही आज जाऊ उद्या जाऊ असं करून टाळत राहत। आज लास्टला मला कामाचा खाडा करावा लागलाय, काय करायचं याच्यासाठी? जर या लोकांनी जर पैशाचा पहिला बंदोबस्त केला असता तर बाकीचं पुढचं कामं झाली असते ना। आणि डायरेक्ट 2000 नोट देतात त्याच्यात पण ते कुणी घेत नाही, सुट्टे देत नाही, बोले सुट्टेच नाहीत, तर आम्ही करायचं काय? बैंक आती हूँ, 4 घंटा लाइन लगा के फिर वापस आती हूँ, क्योंकि होता नहीं है। 4:30 बजे बैंक बंद हो जाती है, ये भी एक समस्या है। आमच्याकडे 100 रुपयाच आहे, दिवसभर कसं चालायचं? आमच्याकडे आहे 500च्या नोट, मेडिकलवाला पण घेत नाही। ते लोक काय म्हणतात घेतात आहे, मेडिकलवाला नाही बोलतोय। आता काय करायचं त्यांनाच विचारा ना, काय करायचं? अशा प्रकारच्या समस्या सर्व लोकांच्या इथे आपण पाहू शकतो, आणि निश्चितपणे सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की त्यांच्या या समस्या किंवा अडचणी कधी दूर होतील आणि सरकार त्यासाठी काय करत आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई।